वेलकम टू माय न्यू ब्लॉग। तर आज आहे आमची 8 मंथ ॲनिव्हर्सरी। तर आम्ही ठरवलं की आज सगळ्यात पहिले इस्कॉनला जाऊन सगळ्यात पहिले पाया पडायचं, त्यानंतर आम्ही जाणार आहे डिनरला। आजचा आहे संडे आणि आम्ही जाणार आहे बाईकवर, कारण आज ट्रॅफिक खूप असते, त्याच्यामुळे आम्ही ठरवलं की आम्ही बाईकवरच जाणार। ओंकार आणि अपाची एकदम रेडी आहे, तर चला आता आपण जाऊया। मी आहे नवले ब्रिजच्या खाली। तर आता आम्ही कात्रज रोडनी जातो आहे इस्कॉन टेम्पलला। आज संडे असल्यामुळे थोडी रश आहे, फार ट्रॅफिक आहे आज संडे असल्यामुळे। हे बघा, नवले ब्रिज खाली तर फुल ट्रॅफिक जामच असते नेहमी। तर आता आम्ही कात्रज रोडनी जातो आहे इस्कॉन टेम्पलला। मला वाटते 2 इयर्स पहिले गेलेली माझ्या फ्रेंडसोबत, त्यानंतर मी आता डायरेक्ट 2 इयर्स मी जाणार। छान वाटतं मला जायला, कात्रज जाण्याचा मार्ग, आणि या साईडने आपण पंढरपूरलाही जाऊ शकतो। तर आता आम्ही पोहोचलो आहे कात्रज चौकात। कात्रज चौकातून आम्ही सरळ जाणार आहे कोंडवा, आणि आजही कात्रज चौकात अशी फार गर्दी आहे। तर आम्ही पोहोचलो आहे पार्किंगमध्ये। तर आता सगळ्यात पहिले आम्ही आमची गाडी पार्क करणार आहोत। तर हे आहे इस्कॉनचं मेन एंट्रन्स, आणि त्याच्याच बाजूला एक गोविंद दास नावाची एक कॅन्टीन आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला खाण्याचे बरेच पदार्थ मिळतात। त्याच्या बाजूलाच एक बँकेट हॉल आहे, तिथे आपण प्रोग्राम्स वगैरे सगळे करू शकतो। आणि असे लाकडी घाणं आणि छोटे छोटे शॉप्स आहेत नॅचरल थिंगचे, जे तुम्ही यूज करू शकता। आणि हा आता सगळा परिसर आहे इस्कॉनचा। आणि या साईडला आपण बघू शकता की महाप्रसादाची फार मोठी अशी लाईन आहे। इकडे महाप्रसाद भेटतो, तर सगळे जे भक्त आहेत ते महाप्रसादाचा लाभ घेतात लाईनमध्ये उभे राहून। तर हे आहे इस्कॉनचं मेनवालं एंट्रन्स, इथून आपण आत जाणार आहे। मेन गेटमधून एंट्री केल्यावर हा असा आपल्याला पूर्ण इस्कॉनचा असा छान सुंदर परिसर दिसतो आहे। आणि गार्डन आहे, गौमाताचं गोरक्षण आहे छोटंसं, आणि हा असं छान हिरवागार। इस्कॉनच्या एंट्रन्स केल्यानंतर गौमाताचे तुम्ही सेवेसाठी घास आणि बऱ्याच काही गोष्टी ते तुम्ही तिकडे करू शकता। आज संडे असल्यामुळे बरीच गर्दी आहे, आणि एंट्रन्स असा छान सुंदर असा दिसतो आहे। तर आता मी तुम्हाला सर्व परिसर दाखवते, तर आता तुम्ही सर्व परिसर हा एन्जॉय करा। परिसरामध्ये एका कमळामध्ये कमळाचे ओरिजिनल जे आहे ते फुलं लावले आहे। त्याच बाजूला एक मंदिर आहे, थोडंसं पाणी येते आहे, आणि हा एक छोटासा कारंजा सुद्धा आहे, आणि छान असं सुशोभित असं केलेलं आहे हे छोटंसं गार्डन। आणि त्याच बाजूला मंदिराच्या बाजूला तुळशी सुद्धा। मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर शू स्टँड या साईडला आहे, समोर गेल्यानंतर चप्पल ठेवण्यासाठी आपण याची एक पिशवी घ्यायची, त्यामध्ये आपण आपल्या चप्पल टाकायच्या, आणि त्या चप्पल आपण चप्पल स्टँडमध्ये जाऊन ठेवायच्या, व तिथून आपल्याला एक कुपन मिळते। ते जाण्यासाठी प्रवेश आपण करू शकतो। तर अशा ह्या पायऱ्या आहे, आणि जे वृद्ध लोक आहेत त्यांच्यासाठी लिफ्ट पण अवेलेबल आहे। तर हे आहे मेन एंट्रन्स। पुस्तकही खरेदी करू शकता, जसे की कृष्णाचे आणि भगवद्गीता, रामायण।
प्रसादासाठी अशी लाईन आहे. कृष्ण जन्मापासून येथे असे सगळे छायाचित्र जे आहे ते रेखाटलेले आहे की त्यांचा प्रवास कसा झाला, त्यांचे बालपण कसे गेले, असे सगळे इथे दाखवण्यात आलेले आहे. कृष्णाचे इस्कॉन टेम्पल आणि अगदी बाजूला आहे तिरुपती बालाजीचं असं मंदिर. तर आता आपण जातो आहे बालाजीच्या मंदिराकडे. तर हा आहे बालाजीच्या मंदिराकडे जाण्याचा मार्ग. हे आहे बालाजी मंदिराचं असं सुंदर एंट्रन्स. मंदिरामध्ये असे छोटे मोठे कार्यक्रम राबवत असतात. तर आता हे लहान मुलांना तोलण्यासाठीचं माप आहे. प्रार्थनाओं की आवश्यकता है, तो आप सब हमारे साथ पीछे एक बार भगवान का नाम जोर से उनके लिए लीजिए. एक बार आज उनका पहला बर्थडे भी है, तो जोर से हमारे पीछे उनके लिए, उनके अच्छे स्वास्थ्य और उनके उज्जवल भविष्य के लिए आप लोग एक बार हरे कृष्ण मंत्र बोल सकते हैं जोर से. कोई पैसा लगता है नहीं, तो जोर से बोलिए हमारे पीछे हरे कृष्ण. आवाज नहीं आ रही, थोड़ा जोर से बोलिए, भगवान तक का आवाज आनी चाहिए ऊपर. हरे कृष्ण. आहे हॉटेल मोदकला डिनरसाठी. तर आम्ही जेवणामध्ये बटर नान आणि पनीर अमृतसरी हे ऑर्डर केलं आणि स्टार्टरमध्ये आम्ही पनीर हॉट पॅन हे ऑर्डर केलं होतं. आणि हॉटेलचा व्ह्यू एकदम छान असा व्ह्यू येतो आहे आम्हाला. आता आमचं जेवण झालेलं आहे आणि आता आम्ही जातोय घरी.